हॅलो माय वायबिंग पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल वाईब विथ धनश्री. तर आज मी घेऊन आले तुम्हाला अलिबागमध्ये एक आलिशान रिसॉर्ट आहे. अलिबागपासून पण थोडा पुढे आहे. पुण्यापासून आपल्याला 4-5 तासावर हा जो विला आहे एकदम लक्झरियस विला आहे. तर मी पूर्ण विलाचा टूर तुम्हाला करवेल आणि इथे फूड पण सगळं अवेलेबल आहे. इन हाऊस कुक आहे, ते सगळं तुम्हाला बनवून देतील. तर मी तुम्हाला पहिला विला टूर करवते अँड आय विल शो द प्रॉपर्टी. सो लेट्स गो. हा आहे मेन हॉल आणि भरपूर मोठा आहे. ते सोफा दिलेला आहे, फुटबॉल गेम आहे, कॅरम बोर्ड आहे. भरपूर मोठा हॉल आहे हा. इथे त्याने डायनिंग टेबल पण दिलेला आहे. हॉलमध्ये टीव्ही पण अवेलेबल आहे आणि किचन आहे. किचनमध्ये मस्त फ्रीज पण अवेलेबल आहे. किचनच्या बाजूला ही बेडरूम आहे. ही अशी आहे, मोठी आहे ही पण. आणि इथे छान छोटंसं मंदिर पण दिलेलं आहे देवाचं. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मला खूप आवडली. इथे कबड वगैरे आहेत सामान ठेवायला, मिरर आहे आणि रूम स्पेशियस आहे खूप. आता आपण वर जाऊन पाहूया. वरच्या फ्लोअरला 4 बेडरूम्स आहेत, त्यातली ही मी तुम्हाला आता दाखवते. कबर्ड्स वगैरे दिले आहेत इथे पण. आणि याचं बाथरूम, खूप मोठं बाथरूम आहे हा. या रूमची बाल्कनी मी तुम्हाला दाखवते. ही मस्त अशी मोठी बाल्कनी आहे. इथे मस्त चोपाळा दिलेला आहे, रॅक दिलेला आहे कपडे सुकवण्यासाठी आणि एवढा मस्त व्ह्यू आहे ना बाल्कनीमधून, खूप भारी वाटतं. ती रूम दाखवली, त्याच्या बाजूलाच ही दुसरी रूम आहे आणि याची बाल्कनी कॉमन आहे. खूप मोठी बाल्कनी आहे आणि व्ह्यू खूप सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये स्पेशली फुल ऑफ ग्रीनरी, खूप छान वाटतं. आणि अशाच अजून 2 बेडरूम वर आहे, म्हणजे टोटल 5 बेडरूम विला आहे हा. कोणीही सहजच प्रेमात पडेल एवढा असा मोठा विला आहे आणि खूप सुपर्ब आहे. तर आम्ही 15 लोकांसाठी हा बुक केलेला. माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई वडील, आत्या, भाऊ, बहीण आणि सगळे बच्चे कंपनी, सगळे मिळून आम्ही 15 जण टोटल होतो. आणि या सगळ्यांसाठी आम्ही हा 2 नाईटसाठी विला बुक केलेला. टोटल 5 बेडरूमचा हा विला आहे. वर टेरेस आहे आणि मागचा एरिया पण दाखवते जिथे स्विमिंग पूल वगैरे आहे. आणि इकडे ही अशी स्विमिंग पूलला मजा चालू आहे. हा विला 1 नंबर आहे आणि सगळ्यात मेन हायलाइट आहे त्याचा स्विमिंग पूल. आणि इकडे बघा, ही आहे आमची पलटण. फुल ऑन एन्जॉय. विला तर 1 नंबर आहे. स्पेशियस बेडरूम आहे आणि स्विमिंग पूल त्याच्यावर भारी. त्यामुळे आमची पलटण एकदम फुल ऑन मजा करते. खूप रेटिंग तर आम्ही सगळ्यात भारी देऊ शकतो या विलासाठी, एवढा भारी आहे. पूर्ण ग्रीनरीने सराउंडेड एरिया आहे हा, म्हणजे सगळ्या बाजूने इथे ग्रीनरी आहे विलाला. त्यामुळे ॲम्बियन्स एकदम भारी वाटतो. आणि स्पेशली आम्ही आता हा पावसाळ्याच्या सीझनमध्ये आलो ना, तर एकदम भारी वाटतं. हा असा डायनिंग एरिया आहे पूलच्या बाजूला. इथे इन हाऊस कुक असतात, जे तुम्ही ऑर्डर द्याल ते बनवून देतात. आणि घरगुती पद्धतीचं जेवण इथे अवेलेबल आहे. चिकन थाळी, मटन थाळी, सुरमई थाळी सगळं अवेलेबल आहे. हे छोटे छोटे असे चोपाळे दिलेत बसायला, म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टींची पण छान काळजी घेतलेली आहे इथे. एवढा मोठा लॉन एरिया आहे समोर आणि इथे पण त्यांनी असे चोपाळे दिलेले आहेत. अरे बापरे, हा मस्त असा क्रिसमस ट्री आहे इथे. भारी आहे, म्हणजे ॲम्बियन्स एकदम भारी आहे हा. वाव, विला एवढा ह्यूज आहे ना, तो एकदम भारी आणि लक्झरियस वाटतो.
किड्ससाठी खेळायला असे गेम्स आहेत, म्हणजे ते त्यांचा टाइम स्पेंड करू शकतात मस्त. फॅमिली बरोबर रिलॅक्सिंग वीकेंड प्लॅन करत असेल ना, तर हा विला खरंच खूप लक्झरियस आणि मस्त आहे एकदम. शहराच्या धावपळीमधून एक रिलॅक्स वीकेंड प्लॅन करण्यासाठी ह्या वीरा बंगलोला नक्की विजिट करा. सो मस्त आता चहा घेऊन सगळी मंडळी आमची इथे बसलेली आहेत. कसं वाटतंय? छान वाटतं. सगळेजण भरपूर गेम खेळून झाल्यानंतर आता आम्ही डिनरसाठी इथेच बाजूला आलेलो आहोत आणि आम्ही इथे ऑलरेडी ऑर्डर दिलेली सगळे नॉनव्हेज व्हेज थाळीची जे पण आहे त्याची ऑर्डर दिलेली, तर जस्ट आलो. सो लेट्स सी. सो डिनरचा मेनू आहे सुरमई थाळी ना. सुरमई लवर्स कशी आहे थाळी? एकदम मस्त. मजा येते दादा. जेवण मस्त होतं आणि इकडे असं हँडवॉश वगैरेला त्यांनी ठेवलं आहे. इथे हा पूल आहे, दॅट इज त्याचे चार्जेस आहेत, पूल टेबल चार्जेस इथे लावलेत 1 hourचे 300. सो चार्जेबल बेसिसवर तुम्हाला इथे पूल टेबलही भेटून जाईल. आणि असा हा काही रात्रीचा व्ह्यू आहे. स्विमिंग पूलला बाजूला जी लायटिंग आहे ना, त्याने ॲम्बियन्स एकदम क्लास वाटतं, मस्त वाटतं एकदम. असा आमचा फर्स्ट डे एकदम मस्त गेला, मजेत. गुड मॉर्निंग गाईज. आज आमचा सेकंड डे आहे स्टेचा आणि खूप सुंदर मॉर्निंग आहे. सकाळी उठल्या उठल्या एवढं सुंदर वातावरण आहे, मी तुम्हाला दाखवते. मस्त हवा सुटली आहे, क्लायमेट एकदम असा क्लाउडी आहे आणि खूप सुंदर वाटतंय. सकाळी सकाळी आता आम्ही बीचला चाललेलो आहोत, तर सगळेजण रेडी होऊन बाहेर आलेत आणि इथेच फोटो सेशन चालू झालं आता. फॅमिलीमध्ये सगळे हौशी असल्यामुळे ना फोटोची सगळ्यांना आवड आहे, त्यामुळे जाम मजा येते सगळ्यांबरोबर. वाव, मस्त फ्लावर्स आहे दीदी, किती छान आहे. अरे वा. हा बीचला जाण्यासाठीचा रूट आहे, फुल ऑफ ग्रीनरी आणि मस्त हलकासा पाऊस पडून गेलाय, खूप भारी वाटतंय. आर यू एक्साइटेड फॉर बीच गाइज? लेट्स गो टू बीच. आत्या मस्त मस्त छान दिसतंय ड्रेस मध्ये. हो, खूप छान दिसतंय ड्रेस. वाव. आणि दिस इज बीच वाइब्स गाइज. फुल लॉन, मस्त सुंदर बीच. मस्त ग्रुप फोटो सगळ्यांचे, नंतर सोलो फोटो. मजा चालू आहे एकदम सगळ्यांची. चिल्लर पार्टीचा तर वेगळाच चालू आहे, त्यांना फोटोची पडलेली नाही, मस्त एन्जॉय करतायत ते. बीचवर मस्त एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा बंगलोला आलो ब्रेकफास्ट करण्यासाठी. सगळ्यांचा आता मस्त ब्रेकफास्ट झाला आहे. बच्चा कंपनी, तुम्ही केला ब्रेकफास्ट? कसा होता नाश्ता? काय खाल्लं तुम्ही? भुर्जी. आफ्टर ब्रेकफास्ट इट्स फुल टाइम अगेन. यांची म्युझिक सिस्टीम पण एक नंबर आहे, त्यामुळे खूप हॅपनिंग वाटतं इथे. पूलच्या बाजूला मागच्या साईडला अशी बाग आहे, ती मी आता तुम्हाला दाखवते.
गाईज आम्ही मस्त साड्या घातलेल्या आहेत छान छान आणि फोटो सेशन करणार आहे आता. वहिनीचं आम्ही वाट बघतोय, ती पण साडी घालून येणार आहे. आलेली आहे मस्त ऑरेंज साडी घालून. आता आम्ही करणार आहोत मस्त रील्स फोटो सेशन. लंचचा टाइम झालाय आणि आता सगळेजण मस्त लंच करायला बसलेत. काय खाताय पिल्लांनो? हो, कोबडी वडे मस्त. कसे टेस्ट? एकदम छान. आम्ही आता पावसामध्येही थोडेसे फोटो काढायचा प्लॅन केला आहे. सो लेट्स सी. वेदर खूप मस्त आहे, म्हणजे आय वूड सजेस्ट की ह्या वेदरमध्ये जर तुम्ही या प्लेसला आला तर इट इज जस्ट मॅजिकल. आणि अजून विंटर सीझन पण बेस्ट आहे इथे येण्यासाठी. आणि बर्थडे गर्लचा केक आलेला आहे. वा वा, चॉकलेट फ्लेवर आहे ना. इव्हनिंगला मस्त उकडीचे मोदक आणि चहा घेऊन आम्ही पुन्हा बीचवर गेलो. साडी आणि बीच एवढं डेडली कॉम्बिनेशन आहे ना, खूप भारी वाटतं. बघू शकता मागे मस्त लाटांचा आवाज येतोय आणि बिलकुल गर्दी नाही आहे बीचवर. आणि हा बीच एकदम सेफ आहे. आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत एकही इथे अशी काही घटना झालेली नाही. सो बीच एकदम सेफ आहे आणि मेन म्हणजे गर्दी बिलकुल नाही आहे. तर तुमच्या म्हणजे रिसॉर्टपासून अगदी 5 मिनटावर वॉकिंग जर असा बीच असेल तर किती भारी आहे. आणि आम्ही तर मस्त साडी वेडी घालून आलो आहे. खूप छान वाटतं आहे. मस्त पाऊस पडतोय, आम्ही बीचला आहोत आणि एवढं भारी वाटतंय. वाव, आय एम विथ द बर्थडे गर्ल एन्जॉयिंग द रेन ऑन बीच. इथे जर तुम्ही कोणाचा बर्थडे किंवा स्पेशल डे सेलिब्रेट करणार असाल तर इथे केक पण तुम्ही ऑर्डर करून तो डिलिव्हर केला जातो आणि केक एकदम डेलिशियस होता. And that was successful weekend plan for whole family. हॅलो गाईज, सो आज आमचा चेकआउट डे आहे आणि ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे रेटिंग सांगते म्हणजे कसा वाटला आम्हाला. तर पहिली गोष्ट जर आपण बघितलं तर प्रॉपर्टीबद्दल आय वूड गिव्ह 9 आउट ऑफ 10. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि बेस्ट पार्ट इज द स्विमिंग पूल. म्हणजे जेव्हा तुम्ही किड्सबरोबर याल ना तर बेस्ट आहे तुम्हाला इथे रिलॅक्स करायला, कारण किड्सला स्विमिंग पूल असेल ना तर दुसरं काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप क्लीननेस आहे. प्रॉपर्टी खूप क्लीन होती आणि सुंदर आणि खूप स्पेशियस आहे. एवढा मोठा हॉल आणि बेडरूमसुद्धा एवढे स्पेशियस आहे ना, त्यामुळे तो एक्सपिरियन्स छान होता प्रॉपर्टीचा. अबाउट लोकेशन अगेन आय वूड गिव्ह 9 आउट ऑफ 10. कारण की लोकेशन जे आहे ना बीचपासून अगदी वॉकिंग डिस्टन्स आहे. त्यामुळे तुम्ही स्विमिंग पूल तर एन्जॉय करताच, त्याच्याबरोबर तुम्ही बीचही एन्जॉय करू शकता. बीच साईड तुमचं एक छान वेकेशन होऊ शकतं. त्यामुळे लोकेशन पण मला खूप आवडलं. तिसरी गोष्ट फूड पण खूप छान होतं, टेस्टी होतं आणि व्हेज नॉनव्हेज ऑप्शन्स आहेत आणि कोकणातले स्पेशल मोदक वगैरे आहेत. तर फूड पण छान होतं. तर आय वूड गिव्ह 8 आउट ऑफ 10 फॉर द फूड. आणि सर्व्हिस जर बोलायची झाली तर सर्व्हिसही सुंदर होती. लोक खूप चांगले आहेत आणि नम्र आहेत. तर सर्व्हिसलाही मी 8 देईल आउट ऑफ 10. तर मला ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान वाटला. आणि जे सर्व्हिस देणारे जे लोक आहेत ते म्हणजे एक फॅमिलीच आहे, काका काकू आणि त्यांचे मुलगा सून. आणि ते खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करतात आणि एकत्र काम करून ते स्वतःच बनवतात, स्वतःच सर्व करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओव्हरऑल आम्हाला खूप मजा आली आणि एक्सपिरियन्स छान होता. तर ही आहे फॅमिली जे आपल्याला सगळी फूड सर्व्हिस इथे देतात, केअरटेकर करतात. सासू सुना दोघी मिळून हे मस्त चालवतात, छान हे करतात. तर किती वर्षापासून तुम्ही करताय? 6 वर्षापासून इथे करताय ना. कसा अनुभव आहे तुम्हाला? चांगलं ना. हो. आणि हे काका जे सगळी पूर्ण फॅमिली यांची राबत असते हे करण्यासाठी आणि खूप छान, आम्हाला खूप आवडली सर्व्हिस आणि मस्त मजा आली. आम्ही पुन्हा हे आमचं आम्ही कामावर असतो इथे, मालक मुंबईला गावात सोडणार
असं का देशी आहे. मालक इथं नाही नाही मालक नाही येतात महिन्यात 4 फेऱ्या मारतात. बरं आताही 8-10 व्लॉग मी इथेच संपवते. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.